आज आपण एक डेरिव्हेटिव्ह चॅप्टर जो आहे त्याच्यावरची एक सिंपल कन्सेप्ट आहे, त्याच्यावरचं एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बघू. क्वेश्चन बघा, एफ ऑफ एक्स इज क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल such that f of 0 is equal to 3, f dash 2 is equal to 2, f dash 3 is equal to 12. फाइंड f of x. हे ऑप्शन आहे. आता आपण याला सॉल्व करू. तर ॲक्च्युअलमध्ये क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल कसं असतंय, तर ते क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल असते एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्ममध्ये. हे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे. आता आपल्याला याच्यामध्ये फर्स्ट एफ ऑफ झिरोची व्हॅल्यू दिलेली आहे, जे की 3 आहे. एफ ऑफ 0 इज इक्वल टू 3. इथं 0 ठेवतो. ए इंटू 0 बी इंटू 0 प्लस सी. एफ ऑफ 0 3 आहे, हे 0 झालं, हे 0 झालं. तर सीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, सी इज इक्वल टू 3. ते आपण लगेच सबस्टिट्यूट पण करू. म्हणजे एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस 3. हे इक्वेशन. आता ए आणि बी फक्त फाईंड करायचं आपल्याला. सुरुवातीला हे होतं एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. आपण 0 सबस्टिट्यूट केलं, सीची व्हॅल्यू मिळाली. आता 2 सबस्टिट्यूट करायचं. पहिला पण ते कुठं करायचं, एफ डॅश 2 आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचं. याच्यात सिम्पल डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह फाईंड करतो मी. एफ डॅश एक्स इज इक्वल टू 2ax प्लस बी. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स, एक्स करतं 2ax प्लस बी. तर इथं आपण 2 ठेवू. एफ डॅश 2 2a इंटू 2 प्लस बी. एफ डॅश 2 2च आहे, 2 इज इक्वल टू 4a प्लस बी. याला आपण इक्वेशन नंबर 1 घेऊ. इक्वेशन 1 हे एफ डॅश एक्स आहे, हे जे आपण डेरिव्हेटिव्ह फाईंड केलं. डेरिव्हेटिव्ह एवढंच आहे, 2ax प्लस बी एफ डॅश एक्स. तर 2 इज इक्वल टू 4a प्लस बी आलं. तर आणखीन एक व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, डेरिव्हेटिव्हची आहे एफ डॅश 3 आणि ती 12 आहे. एफ डॅश 3 इक्वल्स टू 12. याच्यात आपण 3 ठेवू. एफ डॅश 3 इज इक्वल टू 2a इंटू 3 प्लस बी. 2a इंटू 3 एफ डॅश 3 इथं 3 ठेवा, 2a इंटू 3 प्लस बी. आणि एफ डॅश 3 म्हणजेच 12 आहे, इज इक्वल टू 6a प्लस बी. हे इक्वेशन सेकंड आहे. याला जर का आपण सॉल्व केलं 1 and 2 फ्रॉम 1 and 2 सायमल्टेनियसली सॉल्व करा. याला बी तर कॅन्सल होतात, प्लस बी मायनस बी कॅन्सल होतात. तर ते 12 मायनस 2 10. याला सॉल्व करू शकता, कसं एक करा, काय प्रॉब्लेम नाही. मी वाटलंच मी इथं करून दाखवतो. 4a प्लस बी इक्वल्स टू 2. हे 1 इक्वेशन आहे. आणि 6a प्लस बी इज इक्वल टू 12. समजा तुम्ही याला सबट्रॅक्ट केलं तर प्लस बी मायनस बी कॅन्सल होतात. मायनस 2 इक्वल्स टू मायनस 10. तर ए इज इक्वल टू 5 येतं. 4a इक्वल्स टू 5 इथं सबस्टिट्यूट करा. याच्यामध्ये हे 20 शिफ्ट करा. बी इज इक्वल टू मायनस 18. आता हे जर का आपण याच्यात ठेवलं एफ ऑफ एक्समध्ये, ए 5 बी मायनस 18 सीचा आहे, म्हणजे आपलं जे आन्सर आहे एफ ऑफ एक्स ए इक्वल्स टू, याच्यात सबस्टिट्यूट करू आपण या स्टेपमध्ये. तर ए 5 आहे, 5x स्क्वेअर मायनस 18x प्लस 3, 5x स्क्वेअर मायनस 18x प्लस 3. हे आपलं फंक्शन आहे. हे ऑप्शन डी 5x स्क्वेअर मायनस 18x प्लस 3. प्रॉब्लेम सिम्पल आहे, थोडं सिम्प्लिफिकेशनचं पार्ट आहे. हे असं एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी कन्सिडर करायचं एफ ऑफ एक्स. कारण क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल हे असंच असते. त्याच्यात ऑलरेडी म्हणजे एक व्हॅल्यू आपल्याला एफ ऑफ एक्स दिली आहे 0, त्यातनं सी फाईंड करा, सी पण सबस्टिट्यूट करा. म्हणजे फक्त आपल्याला ए आणि बी फाईंड करायचं. नंतर मग डेरिव्हेटिव्ह काढा 2x प्लस बी. त्याच्यात मग 2 ठेवा, एक इक्वेशन मिळतं. 3 ठेवा डेरिव्हेटिव्हमध्ये, दुसरं इक्वेशन. त्याला डायरेक्टली सॉल्व केलं तरी चालतंय.
A5 B-18 सी जर आपल्याकडे आहे याच्यात पण ठेवू शकता. हे आपलं आन्सर. अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचं. ठीक आहे.